आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही, 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो, पण हे 2 दिवसात होणार नाही। मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही। मग त्या याच्यात काय केलं, गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीड मधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, तर आरक्षण दिलं म्हणून समजा। का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही। आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला, आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार। मी मरू तर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही त्यो, मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही। मुंबईला येणार म्हणजे येणार, तुम्ही किती डाव टाका, किती ट्रॅप राहता, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही। आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरं, असं होणार नाही। कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही। आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या, आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या। सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय, बार तेच विचारते। इथं येते तर आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा, तुम्ही काटछाट करू नका, पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या, मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा। तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही। म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला, तुम्ही त्याचा वोट हुकूम काढणार, अध्यादेश काढणार, पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर। कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही। आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत। आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना। परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो। ते काय म्हणले पुन्हा? मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही। ते म्हणले 5-6 दिवस लागते। त्या दिवशी होती 17 तारीख, 17, 18, 19, 20, 21, 22, 22 तारखेला 6 दिवस होते। 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही, म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात, पण आता 20चे माघार आम्ही घेत नाही, करा 6 दिवसात। केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा, बरं तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात, सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज, तो तोडगा काढायला तुम्ही निघालात। तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्या संग, ती वाचून दाखवा, त्याच्या दुरुस्ती सांगा। अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे, मंत्र्यावर विश्वास टाकला नाही आम्ही, तुमच्यावर एवढा टाकलाय, इथं या, त्याच्यात काय काटछाट ती बघा। आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच घ्या, मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची। ते बार ते त्याच्यावर खेळते, लहान मुद्दा आहे, तुम्ही पोर खेळ लावलाय आमच्या समाजासंग, समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला। समाज थांबत नाही, मराठ्यांना विनंती थांबायचं नाही, यांना काय ट्रॅप राहायचा रच होते, काय करणार तुम्ही तिथं? शांततेत आमरण उपोषण करू देणार नाहीत, तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत। तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे, मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात, गावापुढं राव काही करीत नाही, ते स्वप्न सोडून द्या। सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत, जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत। आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअर मधून उठवते तर 50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही। तुम्ही एवढं सोपं समजू नका। आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका। तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली, तुम्ही आमचे ते काही आत्मे इथं तरसालेली, दुकाने बंद पाडलेली, त्यांच्या मार्फत काही घोळ घालायचा प्रयत्न करता, घोळ काही नाही। आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणार आहे।